नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 चे एग्जांपल सॉल्व करणार आहोत। यामध्ये आपल्याला इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR। सपोज दॅट आपण एक ट्रायंगलची फिगर काढूया। हा ट्रायंगल PQR आहे आणि S हा QR या साइडचा मिड पॉइंट आहे असं आपल्याला दिलेलं आहे आणि साइड QR चा मिड पॉइंट आहे। PQ ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 11, PR ची दिलेली आहे 17 युनिट, PS ची दिलेली आहे 13 युनिट आणि QR ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे। चला मग मित्रांनो, आपण या ठिकाणी सुरुवात करूया। इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ द साइड QR असं दिलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो, सेगमेंट PS is the median ओके। हे कशावरून घेतलं? बाय द डेफिनेशन ऑफ द मीडियन, लक्षात घ्या ओके। आणि ज्या वेळेस ट्रायंगल आणि तुम्हाला मीडियन दिलेली असेल त्यावेळेस अपोलोनियसचा थेरम वापरतात। देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम। आता काय आहे अपोलोनियसचा थेरम मित्रांनो? PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन PS स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस इट्स अ स्क्वेअर। हा फॉर्म्युला आहे मित्रांनो अपोलोनियसचा थेरमचा। पुटिंग द गिवन व्हॅल्यूज। चला मग मित्रांनो व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया। PQ ची व्हॅल्यू आहे 11 चा स्क्वेअर प्लस PR ची व्हॅल्यू आहे 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 ला मी कॉमन काढून घेतो। म्हणजे या ठिकाणी राहील PS ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 13 चा स्क्वेअर प्लस QS आपल्याला काढावा लागेल आणि ब्रॅकेट कंप्लीट। चला आता सिम्प्लिफिकेशन। सगळ्या मित्रांना 11 चा स्क्वेअर माहिती आहे 121 प्लस 17 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 289 इज इक्वल टू, मित्रांनो स्क्वेअर लर्न नसतील तर 20 पर्यंत लर्न असले पाहिजेत। 13 चा स्क्वेअर 169 प्लस QS स्क्वेअर। इज इट क्लिअर? चला आता आपल्याला या दोघांची सम करायची आहे। किती येते सम बघा। 1 प्लस 9 10 1 बाय हँड, 8 प्लस 2 1 बाय हँडचा 1 11 आणि 2 आणि 1 3 आणि बाय हँडचा 1 4 410 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 169 प्लस QS स्क्वेअर। ओके फ्रेंड्स प्लीज, आता आपल्याला 2 शिफ्ट करावा लागेल। डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण 2 ने डिवाइड केलं, गेट कॅन्सल। 2 1 जा 2, 2 2 जा 4, 0 2 5 जा 10। 205 इज इक्वल टू 169 प्लस QS स्क्वेअर। आता चला आपल्याला या ठिकाणी 169 ला शिफ्ट करायचं आहे। QS स्क्वेअर इज इक्वल टू 205 मायनस 169। तर सबट्रॅक्शन करा मित्रांनो। QS square is equal to 5 minus 9 is not possible. 15 minus 9 is 6. 9 minus 6 is 3. 1 minus 1 0. 36. Now taking square root on both sides. Taking square root on both sides. चला मग स्क्वेअर रूट काढूया मित्रांनो। स्क्वेअर रूट of QS square is equal to square root of 36, that is QS is equal to 6 unit. ओके, QS ची व्हॅल्यू 6 मिळाली। आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे QR ची। मग QR जर काढायचा असेल तर आपल्याला QS is equal to SR is equal to QR upon 2. Okay, this is the formula of midpoint. S is the midpoint. S is midpoint आणि म्हणून आपण या फॉर्म्युल्याला लिहिलं। ओके फ्रेंड्स,
क्यू एसची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे, इज इक्वल टू क्यू आर अपॉन 2, 2ला शिफ्ट करा म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू 6 2 12. युनिट या ठिकाणी दिलेलं नाही, आपण युनिट फायनली लिहून काढायचं. युनिट, दिस इज द फायनल आन्सर. आहे ना मित्रांनो? ग्रेट. मित्रांनो आता एक्झाम्पल नंबर 2चा स्टडी करणार. यामध्ये ट्रायंगल ABC आपल्याला दिलेला आहे आणि त्या ट्रायंगलच्या AB साईडची लेंथ दिलेली आहे, ACची दिलेली आहे, BCची दिलेली आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम C टू द साइड AB. चला मग मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आधी फिगर काढूया. आता बघा ट्रायंगल ABCची फिगर आपण ह्या ठिकाणी काढूया. बघा सर्वप्रथम ट्रायंगल ABCची फिगर मी या ठिकाणी काढतो. ओके, हा ट्रायंगल ABC दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण आता या ठिकाणी माहिती फिल करायची आहे. ट्रायंगल ABC, आता मी नाव देतो याला ट्रायंगल AB आणि C. ओके, दिला. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 10. ABची जी लेंथ आहे ही लेंथ A पासून B पर्यंतची, फ्रेंड्स A पासून B पर्यंतची लेंथ आपल्याला 10 युनिट दिलेली आहे. ACची लेंथ आपल्याला दिलेली आहे 7. AC दिलेली आहे आपल्याला 7 आणि BCची लेंथ B पासून C पर्यंतची लेंथ दिलेली आहे आपल्याला 9. ओके, A पासून C पर्यंत अशा पद्धतीनं लेंथ आपल्याला दिलेली आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम C. C पासून साइड AB वर मीडियन काढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ABचा 5 मिड पॉइंट, सपोज दॅट हा मिड पॉइंट आहे, ते मिड पॉइंटला आपण नाव देऊया M. M इज द मिड पॉइंट. ओके, आणि C पासून ड्रॉ करायचा आहे म्हणून इकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या मित्रांनी प्लीज. दॅट इज CM इज द मीडियन. ही CM काय आहे मित्रांनो? मीडियन. आणि या मीडियनमुळे या ABचे दोन AM आणि MB हे इक्वल पार्ट्स तयार झाले मित्रांनो. आता जस्ट एक नंबरचं एक्झाम्पल पाहिलं आपण. त्यामध्ये ट्रायंगल दिलेला असेल आणि त्याची मीडियन जर दिलेली असेल तर आपण काय करणार? अपोलोनियसचा थेरम वापरणार. मग आपण ॲन्सरला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी सुरुवात करूया. ॲन्सरला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी ॲन्सर जे दिलेलं आहे ते मांडूया. काय? इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9 हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉईंट C पासून साइड AB वर मीडियन काढलेली आहे. तर मग चला आपण ह्या ठिकाणी मीडियनच्या बाबतीत लेट अझूम करूया. ॲक्च्युअली दिलेलीच आहे तरी पण लेट सेगमेंट CM is the median drawn from vertex C, drawn from vertex C to the side AB वर करूया, to the side AB. ओके फ्रेंड्स, आणि मग M is the midpoint of side AB. Therefore, we can write here point M is the midpoint of side AB. Okay, by the definition of median. The reason देणार by the definition of median. चला मित्रांनो, बाय द डेफिनेशन ऑफ मीडियन. ओके, आणि मग जर मीडियन आहे तर AM जेवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची MB आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो देअरफॉर AM इज इक्वल टू MB इज इक्वल टू AB अपॉन 2. कारण AB आपल्याला दिलेली आहे. Putting the values here, therefore we can write here
AM is equal to MB is equal to 10 upon 2. That is AM is equal to MB is equal to 5. ओके फ्रेंड्स, म्हणजे या ठिकाणी ही प्रत्येक लेंथ AM ची 5 आली, MB ची सुद्धा 5 आली. ओके, आता मीडियन तुम्हाला माहिती आहे, मीडियन माहिती तुम्हाला मीडियन काढता येईल या ठिकाणी. ओके, बाय द फॉर्म्युला ऑफ अपोलोनियस थेरम. चला आपण अपोलोनियसचा थेरम यूज करूया. देअरफॉर बाय यूजिंग अपोलोनियस थेरम, चला मग मित्रांनो, अपोलोनियसचा थेरम AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस स्क्वेअर. दॅट इज AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू मीडियन MC स्क्वेअर. CM मस्त वाटतं, आपण CM लिहूया. हां, MC पण चालेल. CM स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस स्क्वेअर चालेल मित्रांनो. देन नाव पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला या ठिकाणी आपण पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला मग मित्रांनो व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. AC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 7, 7चा स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा, BC आपल्याला काढायची आहे. BC ची व्हॅल्यू आहे 9, 9चा स्क्वेअर इज इक्वल टू, मी 2 कॉमन काढून घेतो, अधिक सोपं होऊन जातं. म्हणजे आपल्याकडे फक्त 2 टर्म्स आहेत, CM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आता CM नाही आहे आपल्याकडे, आपण CM स्क्वेअर ॲज इट इज ठेवूया प्लस AM स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. ओके, AM आता जस्ट काढला आपण, हा AM 5. ओके, चला आता सिम्प्लिफिकेशन, सगळे स्क्वेअर 20 पर्यंत स्क्वेअर आपले लर्न पाहिजे. 7 7 जा 49, 9 9 जा 81 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट CM स्क्वेअर प्लस 25. क्लिअर? म्हणजे दोघांची ॲडिशन करा मित्रांनो. 9 प्लस 1 10, 12 13. ओके, 80 आणि 50 130 बरोबर. सिंपल. तर इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट CM स्क्वेअर प्लस 25. आता आपल्याला 2 नको आहे, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड टू गेट कॅन्सल. 2 1 जा 2, 2 5 जा 2 6 जा 12, 1 put here, 2 5 जा 10. 65 is equal to CM square plus 25. Is it clear friends? चला आता या ठिकाणी 25 ला शिफ्ट करा LHS ला, म्हणजे CM square is equal to 65 minus 25. 60 minus 20 is equal to 40. Okay, CM square is equal to 40. Now taking square root on both sides. चला या ठिकाणी square root on both side. ओके, चला मग CM तर निघाला. CM इज इक्वल टू, इथं याचे फॅक्टर्स तयार करता येतील तुम्हाला. 10 चौक 40 म्हणजे 5 दुने 10 बरोबर 10, 2 इंटू 2. ओके फ्रेंड्स, आता बघा या ठिकाणी काय शिल्लक आहे. ह्या ठिकाणी ही पेअर बाहेर निघेल, म्हणजे CM इज इक्वल टू 2 इंटू रूट 10. CM मिळाला मित्रांनो आपल्याला. आपल्याला काय सांगितलेलं होतं? यस, तर आपल्याला CMच काढायचा होता. 2 इंटू रूट 10 युनिट इज द आन्सर. ओके विद्यार्थी मित्रांनो, द लेंथ ऑफ, फायनली आन्सर लिहिणार टॉपर स्टुडंट्स, फायनली आन्सर तुम्हाला लिहिता येईल. द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB इज, असंच असं लिहायचं, इथून प्रश्नामधून वाक्य उचलायचं. द लेंथ ऑफ द मीडियन drawn from point C, drawn from point C to side AB
to side AB is 2 root 10 unit is the final answer. Okay friends, है ना सोपं? Great. Now we can solve the example number 3. In this figure, segment PS is the median of triangle PQR and PT is perpendicular on the side QR, base of the triangle QR. This is perpendicular. Then prove that PR square is equal to PS square plus QR into ST plus QR upon 2 bracket square. And then now PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 bracket square. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल आणि मेडियन दिलेली आहे, म्हणजे आपण अपोलोनियसचा थेरमचा यूज करणार. मग चला आपल्याला दिलेली गोष्ट पासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल आणि मेडियन दिलेली आहे, बरोबर. तर बघा, मग ह्या ठिकाणी दिलेली गोष्ट सेगमेंट PS इज द मेडियन ऑफ ट्रायंगल PQR इज गिवन हियर. म्हणून मी इथे लिहितो सेगमेंट PS is the median of triangle PQR. कुठून लिहिलं मित्रांनो आपण हे आपल्याला दिलेलं आहे. दिस इज द गिवन. आता या गिवन वरून आपण काय करणार? मेडियन आहे म्हणजेच QS जेवढ्या मापाचा राहील तेवढ्याच मापाचा SR राहील. म्हणून या ठिकाणी QS is equal to SR is equal to QR upon 2. Why? S is the midpoint of segment QR. Point S is midpoint of side QR. म्हणून आपण याला असं लिहिलं. ॲक्च्युअली हे सुद्धा आपल्याला गिवन आहे, पण आपण याला एक्झाम्पल नंबर 1 देऊन टाकूया. ओके. अजून आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे. हा बघा, PT इज परपेंडिक्युलर टू QR, म्हणजे हा T अँगल इकडच्या ट्रायंगलसाठी पण आणि इकडच्या ट्रायंगलसाठी पण 90 डिग्रीचा घेऊन टाकू आपण. चालेल. आणि मग इन ट्रायंगल PTS घेऊ आपण. इन ट्रायंगल PTS ह्या ट्रायंगलकडे नीट लक्ष द्यायचं आहे प्लीज. फक्त एवढी फिगर बघा आणि याचा अँगल T हा 90 डिग्रीचा आहे. इन ट्रायंगल PTS. ओके. याच्यामध्ये PTS इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल PTS इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज द गिवन. मित्रांनो, हे पण आपल्याला दिलेलं आहे. ओके. आणि मग जर हा 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि म्हणून बाय युजिंग पायथागोरस थेरम. चला मग मित्रांनो, आपण पायथागोरसच्या थेरमचा यूज करूया. राईट अँगलची अपोजिट साईड PS ती हायपोटेनियस आहे, म्हणजेच PS स्क्वेअर is equal to PT square plus TS square. Okay. Hypotenuse square is equal to sum of square of sides making right angle. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊन टाकू. याचं यूज करणार आहेत आपण. आता तुम्हाला ट्रायंगल PTR हा मोठा ट्रायंगल बघायचा आहे. हा मोठा ट्रायंगल प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये दाखवतो लागलं सर. याला हा PTR ट्रायंगल फक्त याला बघायचं आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि हा 90 डिग्रीचा अँगल आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता ब्ल्यू कलरच्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल PTR. एक नंबर नीट महत्त्वाचं लक्षात घ्या. इन राईट किंवा इन ट्रायंगल म्हणा, मग आपण 90 डिग्रीचं दाखवून देऊ त्याला. हां, इन ट्रायंगल PTR. मेजर अँगल PTR इज इक्वल टू 90 डिग्री.
देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. देअरफॉर मोठा ट्रायंगल हा छोटा घेतला होता आपण ब्ल्यू कलरचा. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. चला मग पायथागोरसचा थेरम यूज करा. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, आता तुम्हाला टी आरची व्हॅल्यू इथं नीट बघायची आहे. टी आर हा बघा, हा इथून तर इथपर्यंत टी आर. या टी आरला आपल्याला टी एस प्लस एस आर पण लिहिता येईल. बरोबर मित्रांनो, कारण आपल्याला प्रूफसाठी क्यू आर एस टी क्यू याच्याकडे जायचं आहे आणि म्हणून टी आरच्या जागेवर मी टी एस आर आर कोलिनियर पॉईंट्स आहेत म्हणून असं जाता येईल मला. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आरच्या जागेवर त्याचे सेगमेंट, हा स्क्वेअर ॲज इट इज. आता टी आरचे तुकडे बघा, टी एस प्लस एस आर. इज इट अंडरस्टँड? टी एस प्लस एस आर. Assume that friends, TS is A. TS is the A and SR is the B. Therefore, by using the formula A plus B bracket square is equal to A square plus twice AB plus B square. या फॉर्म्युल्याचा यूज इथं करूया. बाकीचं ॲज इट इज. पी आर स्क्वेअर आपला ॲज इट इज. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस ए म्हणजे टी एसचा स्क्वेअर प्लस 2 इंटू टी एस इंटू बी म्हणजे एस आर प्लस बी म्हणजे एस आरचा स्क्वेअर. क्लिअर फ्रेंड्स? फार सुंदर. आता बघा, आपण या ठिकाणी क्यू एस आणि एस आरची व्हॅल्यू क्यू आर अपॉन 2 आहे फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 आपण या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया मित्रांनो. चला, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी. पी टीची व्हॅल्यू, पी टी स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 2 नुसार आपण टाकून देऊ इथं. चालेल? पी आर स्क्वेअर इज इक्वल टू टाका विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यूज. पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू एस टी प्लस इंटू एस आर प्लस एस टी एस आर स्क्वेअर. ओके, पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर मी यांच्या जागेवर आपण इक्वेशन नंबर पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर म्हणजे काय मित्रांनो? पी एस स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 2. मी या ठिकाणी याच्या जागेवर हे पी डी एस स्क्वेअर टाकतो, पी एस स्क्वेअर टाकतो प्लस ॲज इट इज 2 ॲज इट इज. टी एस पण ॲज इट इज, टी एस सुद्धा ॲज इट इज इंटू एस आर. एस आरची व्हॅल्यू आहे क्यू आर अपॉन 2. क्यू आर अपॉन 2. क्लिअर? हा बघा, हा मल्टिप्लाय व्यवस्थित करा. प्लस एस आरची व्हॅल्यू आहे क्यू आर अपॉन 2 आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. मित्रांनो, हे कुठून लिहिलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. लक्षात घ्या प्लीज. ट्राय टू अंडरस्टँड. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. फ्रॉम इथं डॅश 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 करा. डॅश 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 डॅश. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट and second, 1 and 2 and 2. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घ्या मित्रांनो, फार बेस्ट एक्झाम्पल आहे. आता हा इज इक्वल टू ॲज इट इज, हा पी आर स्क्वेअर सुद्धा ॲज इट इज. ओके, मी याला आता इथं सिम्प्लिफिकेशन आहे बघा. हा 2 गेला न्यूमरेटरचा, हा डिनॉमिनेटरचा. आपल्याला काय प्रूव्ह करून द्यायचा? पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस टी एस म्हणजे एस टी. क्यू आर आलं, क्यू आर अपॉन 2 येऊन गेलं मित्रांनो उत्तर बघा. टी एस इज नथिंग बट एस टी. मी असं लिहू शकतो याला एस टी. टी एस इज नथिंग बट एस टी. लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. टी एस इज नथिंग बट एस टी. इथंच करतोय त्याला एस टी. लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजेच मित्रांनो आपलं पहिलं प्रूव्ह झालं. देअरफॉर मी ह्या ठिकाणी असं लिहू शकतो हेन्स प्रूव्ड. ओके, किंवा अजून व्यवस्थितपणे लिहायचं असेल तर लिहूयात आपण या ठिकाणी लिहूयात हेन्स प्रूव्ड. काय आहे नीट लक्ष द्या. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस टी
मी क्यू आर पुढे लिहितो क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर इंटू एस टी इंटू क्यू आर इंटू एस टी व्हॉट एव्हर इट मे वन अँड द सेम क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. समजताय ना मित्रांनो? फार सुंदर आहे. हेन्स प्रूव्ड. फर्स्ट तर प्रूव्ड झालं. हेन्स प्रूव्ड फर्स्ट. ओके. आता सेकंडकडे नीट बघायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी ट्रायंगल PTQला बघा. हा इकडचा ट्रायंगल ब्लॅक कलरमध्ये दाखवतो. हा ब्लॅक कलरचा ट्रायंगल बघायचा आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा मी त्याला शेडेड करतो. यामध्ये अँगल T 90 डिग्रीचा आहे. बरोबर. म्हणजेच PTQला बघा सेकंडसाठी इन ट्रायंगल PTQ angle T is equal to 90 degree. Therefore Pythagoras theorem. मित्रांनो पायथागोरस थेरम आता आपला पक्का लर्न झालेला आहे. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स मेकिंग राईट अँगल. मग PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर व्हॉट एव्हर इट मे बी वन. TQ स्क्वेअर और QT स्क्वेअर व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. ओके. आता बघा तुम्हाला या ठिकाणी याला थोडंसं आपण PT तर QTला आपण असं लिहू शकतो QS मायनस TS. लक्षात घ्या QS मायनस TS असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे मित्रांनो? मग चला तर PQ स्क्वेअर इज इक्वल टू हा PT स्क्वेअर ॲज इट इज प्लस QTला आपण असं लिहूया QS मायनस TS ब्रॅकेट स्क्वेअर. आता A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करणार. PQ स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू PT स्क्वेअर ॲज इट इज प्लस QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS प्लस TS स्क्वेअर. ओके. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर हे जवळ लिहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर टाकता येईल. ओके. रिअरेंजिंग PQ स्क्वेअर इज इक्वल टू करताय ना मित्रांनो? या ठिकाणी बघा PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअरला जर जवळ घेतलं तर आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळून जातं. ओके. PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर मी जवळ लिहिलं हे रिअरेंज केलेलं आहे प्लस QS ॲज इट इज मायनस 2QS इंटू TS. QS म्हणजे काय? QR अपॉन 2. मी QSच्या जागेवर टाकू शकतो QR अपॉन 2. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके फ्रेंड्स लक्षात घ्या. मायनस 2 QSच्या जागेवर आपण टाकूया QSच्या जागेवर QR अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके फ्रेंड्स. आता तुम्हाला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन नीट लक्षात घ्यायचं आहे. प्लीज एक मिनिट याला मी रिअरेंज केलेलं आहे. 2 मिनिट मी रिअरेंजिंग ॲज इट इज राहू देतो म्हणजे आपली गडबड नाही होणार. हां मी फक्त याला उचलून इथं लिहिलेलं आहे आणि प्लस QS पण मी ॲज इट इज लिहितो. नंतर सांगतो तुम्हाला मायनस 2QS इंटू TS प्लस QS स्क्वेअर. ओके. तर या ठिकाणी आपण त्याचा एक्सपान्शन केलेला आहे. QS स्क्वेअर मायनस 2QS इंटू TS. हां आता येईल आपल्या लक्षात घ्या. हा स्क्वेअर सोडून दिलेला होता. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण या ठिकाणी A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा यूज केलेला आहे. समजून राहिलं ना मित्रांनो? एकदम सोपं आहे बरं का. काहीच नाही. फक्त मी QTच्या जागेवर काय केलं QT इकडे लक्ष द्या. 1 मिनिट मी QTच सांगतो तुम्हाला काय आहे. QS इज इक्वल टू QT प्लस TS. क्लिअर? आपल्याला QT पाहिजे आहे म्हणजे आपण TSला शिफ्ट करणार. QS मायनस TS इज इक्वल टू QT. मग QTच्या जागेवर QS मायनस TS घेतलेला आहे QTच्या जागेवर. हा असा
अकॉर्डिंग टू द QTSR कोलिनियर पॉइंट्स. ओके, आता तुम्हाला QS ची व्हॅल्यू माहिती आहे QR/2. मी इथं QS ची व्हॅल्यू आता PT² प्लस TS² इक्वेशन 2 मध्ये बघा PS² इज इक्वल टू PS² प्लस QS ची व्हॅल्यू सांगा मला QR/2. QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू QS ची व्हॅल्यू बघा, QS ची व्हॅल्यू आहे QR/2. QR/2 into TS as it is. Please try to understand TS as it is. समजताय ना मित्रांनो? फार सोपा आहे आणि सुंदर पण आहे. PQ² as it is. ओके, PQ² as it is equal to PS² as it is प्लस आता हे पाहिजेच आहे आपल्याला PS² प्लस किंवा बघा या ठिकाणी हा 2 गेला, हा 2 गेला, म्हणजे काय राहिलेला आहे QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस QR इंटू TS. बघा हेच पाहिजे आहे आपल्याला. हे बघा आलं. हेन्स रिअरेंज जर करायचं असेल तर करू शकतो आपण याला. रिअरेंज कसं करणार नाव जसं TPT मध्ये दिलेलं आहे ना तसं रिअरेंज याला करून घेऊ आपण. कसं करणार PQ² इज इक्वल टू हा PS² हा पुढे लिहितो मायनस QR इंटू TS इज नथिंग बट ST प्लस ही टर्म मागे लिहितो म्हणजे QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय ना मित्रांनो? फार बेस्ट एक्झाम्पल आहे. ग्रेट. नाउ वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल नंबर 4 इन प्रॅक्टिस सेट 2.2. In triangle ABC, point M is the midpoint of side BC and value of AB² plus AC² is equal to 290 and AM is equal to 8 centimeter and BC is to be find out. ओके, चला तर मग मित्रांनो आता आपल्याला ह्या ठिकाणी त्रिकोण ABC आणि मिडपॉइंट दिलेला आहे. म्हणजेच in triangle ABC, point M is the midpoint of side BC. Means by the definition, BM is equal to MC is equal to BC/2 by the definition of midpoint. बरोबर. आता मीडियन दिलेली आहे here. Therefore AM is median. AM is median. Okay, therefore by using Apollonius theorem, चला मग मित्रांनो अपोलोनियसचा थेरम यूज करूया. AB² प्लस AC² is equal to 2 into median square plus 2 into segment of the base square. आता बेस आपण घेऊ BM². चला AB² प्लस AC² ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 290 सेंटीमीटर. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे मित्रांनो. चला मग दिस इज द फॉर्म्युला. देन नाउ पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. चला मग व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. AB² प्लस AC² ची व्हॅल्यू 290 आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे इज इक्वल टू 2 इंटू AM ची व्हॅल्यू आहे 8चा स्क्वेअर प्लस 2 इंटू BM² आपल्याला काढायचा आहे. ओके, BM² आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी 290 ॲज इट इज इक्वल टू 2 इंटू 8चा स्क्वेअर 64 प्लस 2 इंटू BM². ओके फ्रेंड्स, आता या ठिकाणी चला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 2ला डायरेक्ट डिवाइड बाय 2 आपण करू शकतो. ओके, चला ठीक आहे, करून घेऊया. हा 290 ॲज इट इज लिहिणार. 290 इज इक्वल टू यांचा 4 2 जा 8. ओके, 6 2 जा 12 प्लस 2 BM².
आता 128ला शिफ्ट करा RHS कडून LHS कडे, म्हणजेच 2BM² ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 290 - 128. चला 10 मधून 2 8 गेले, 10 मधून 8 गेले, तर 2 राहिले मित्रांनो. ओके, तर बघा 2 राहिले. 8 मधून 2 गेले तर 6 आणि हा 1, म्हणजे 2BM² इज इक्वल टू 162. आता काय करणार, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड. डिवाइड बाय 2 केला आपण. हां, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साइड टू गेट कॅन्सल फ्रेंड्स. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 1 जा 2, म्हणजे आपल्याला BM² मिळाला. BM² इज इक्वल टू 81. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे BM इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. BM ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. BM हा मिळाला 9 सेंटीमीटर. आपल्याला BC ची व्हॅल्यू काढायची आहे आणि BC ची व्हॅल्यू आता आपण इथं BM ची व्हॅल्यू मिळालेली आहे. हा फॉर्म्युला यूज करूया. लागलं सर याला फॉर्म्युला नंबर 1 देऊया. BM इज इक्वल टू BC अपॉन 2 फ्रॉम A, फ्रॉम 1, इक्वेशन 1. BM इज इक्वल टू BC अपॉन 2. BM ची व्हॅल्यू 9 इज इक्वल टू BC अपॉन 2. 2 ला शिफ्ट करा म्हणजे BC इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं फायनल आन्सर येणार आहे ना मित्रांनो. ग्रेट एक्झाम्पल आहे. ओके, फॉर्म्युला आपला अपोलोनियसचा थेरम आपला जर लर्न असला, पुटिंग द व्हॅल्यूज वी गेट आन्सर. ओके मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल, व्हेरी IMP एक्झाम्पल म्हणून याची प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये नोंद करा. या ठिकाणी फिगर दिलेली आहे. हा T इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल PQRS. म्हणजे आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे, म्हणजे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करता येतील. प्रूव्ह दॅट TS² प्लस TQ² प्लस TP² प्लस TR² ह्या इक्वल दाखवायच्या आहेत. TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR² ॲज शोन इन द फिगर. आणि आपल्याला हिंट दिलेली आहे की ड्रॉ AB पॅरलल टू SR. AB पॅरलल टू SR. आता ह्या ठिकाणी AB लाईन SRला पॅरलल करायला सांगितलेली आहे, बरोबर, हिंट दिलेली आहे. SR साईडला AB पॅरलल काढायला सांगितलेली आहे. सच दॅट ATB आर कोलिनियर पॉईंट्स. पण मित्रांनो, आपण यापेक्षा थोड्या वेगळ्या मेथडनं या एक्झाम्पलला सोडवूया. आपल्याला माहीत आहे की जर बघा पॉईंट T इज द इंटेरियर ऑफ रेक्टँगल, म्हणजे रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपण यूज करणार. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा T इंटेरियर पार्टमध्ये आहे. आणि जर आपण या रेक्टँगलच्या डायगोनल्स काढल्या तर डायगोनलची प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर, या प्रॉपर्टीचा यूज करूया आपण. मग चला आपण या ठिकाणी थोडं कन्स्ट्रक्शन असं करून घेऊ मित्रांनो. थोडं कन्स्ट्रक्शन असं करूया की ड्रॉ द डायगोनल PR शोन इन द फिगर. बघा डायगोनल मी या ठिकाणी ड्रॉ करतो आहे. थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. हे कन्स्ट्रक्शन आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, ही एक डायगोनल काढली. तुम्हाला डायगोनल काढल्याबरोबर काय दिसत आहे बघा, इकडे दिसेल तुम्हाला. बघा SQ ही डायगोनल मी काढतो. SQ डायगोनल मी या ठिकाणी काढतो. चला प्लीज, कन्स्ट्रक्शन आहे म्हणून डॉटेड लाईनने दाखवत आहे. आता तुम्ही याला काढण्यापेक्षा आपण यापेक्षा एक सोपी पद्धत घेऊया, अशी पटकन तुम्हाला समजेल मित्रांनो की या ज्या डायगोनल्स आहेत या पॉईंटपाशी एकत्र येत आहेत. समजा मित्रांनो मी याला असं जोडला आणि या डायगोनल जिथे एकत्र आलेले आहेत त्याला मी O नाव दिलेलं आहे. आता माझे सगळे मित्र इकडं नीट 1 मिनटं लक्ष देतील. चला तर मग काय केलं, कन्स्ट्रक्शन जे केलं ना आपण ते लिहूया. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं आपण. काय कन्स्ट्रक्शन केलं व्यवस्थितपणे लिहूया मित्रांनो. कन्स्ट्रक्शन
ओके, कन्स्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ द डायगोनल्स पी आर अँड एस क्यू ॲज शोन इन द फिगर अँड इंटरसेक्ट ॲट अ पॉइंट ओ. ओके, ड्रॉ द डायगोनल्स पी आर अँड क्यू एस. ओके, ड्रॉ the diagonals PR and QS as shown in the figure. आणि समजा त्या O पाशी इंटरसेक्ट करत आहेत. दे इंटरसेक्ट ॲट पॉइंट ओ पाशी त्या इंटरसेक्ट करत आहेत. इथं बघा स्पष्टपणे डायगोनल पी आर आणि डायगोनल क्यू एस पॉइंट ओ पाशी इंटरसेक्ट करत आहेत. आणि मग आता एक काम करूया, तुम्हाला मित्रांनो ड्रॉ सेगमेंट टी ओ. नाव ड्रॉ सेगमेंट टी ओ ॲज शोन इन द फिगर. आता बघा तुम्हाला या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा रेक्टँगल आहे. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे रेक्टँगल, पी क्यू आर एस इज द रेक्टँगल. बस त्याच प्रॉपर्टीचा यूज आपण करणार आहेत. ओके, प्रूफमध्ये म्हणजे प्रूफला सुरुवात खरी तर इथूनच झालेली आहे, पण कन्स्ट्रक्शन नंतर आपण प्रूफ लिहितो नाही का. गिवनमध्ये हे ॲक्च्युअली हे सगळं गिवनच आहे. ओके, आणि ते TPT आहे. हां, चला, quadrilateral PQRS is a rectangle. Quadrilateral PQRS is a rectangle. ओके, ॲक्च्युअली हे गिवन आहे किंवा याला आपण बाय डेफिनेशन पण म्हणू शकतो. ओके, ॲक्च्युअली हे गिवन आहे. ओके, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट, म्हणून पी आर इज कॉन्ग्रुअंट टू क्यू एस असं म्हणता येईल आपल्याला. डायगोनल PR is congruent to diagonal QS. काला फार महत्व आहे मित्रांनो. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट. डायगोनल्स ऑफ rectangle are congruent. Okay friends, diagonals of rectangle are congruent. आता मी काय करतो, हे कॉन्ग्रुअंट आहेत पी आर आणि क्यू एस. मी याला दॅट इज असं लिहू शकतो ना मित्रांनो, दॅट इज असं लिहू शकतो. मॅथमॅटिकली जायचं आहे आपल्याला. पी आर इज इक्वल टू क्यू एस असं लिहू शकतो. बरोबर आहे. आता याला काय करेन मी, मला उत्तराच्या दिशेला जायचं आहे, TS² प्लस TQ² याकडे जायचं आहे. म्हणून मी काय करेल, डिवाइड बाय 2 ऑन बोथ साईड. काय केलं मी ह्या ठिकाणी ते रिझन लिहा. डिवाइड बाय 2 ऑन बोथ साईड. चालेल मित्रांनो, ग्रेट. मग याला इक्वेशन नंबर 1 द्या, याचा यूज करणार आहेत आपण. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की हाफ ऑफ द पी आर इज इक्वल टू PO इज इक्वल टू OP. बरोबर, असं म्हणता येईल मित्रांनो. नाव फिगरमध्ये नीट बघा. OPच पाहिजे आहे का, ठीक आहे. OP इज इक्वल टू OR किंवा चालेल OP किंवा PO इज इक्वल टू OR इज इक्वल टू PR अपॉन 2. हा बघा PR अपॉन 2 म्हणजे मी याचा यूज करणार आहे. आणि अजून मित्रांनो SO इज इक्वल टू OQ इज इक्वल टू SQ अपॉन 2. ओके, SO इज इक्वल टू OQ इज इक्वल टू SQ अपॉन 2. चालेल मित्रांनो. लागल्यास तर याला इक्वेशन नंबर 2 द्या. ओके, याला इक्वेशन नंबर 2 द्या. याला इक्वेशन नंबर 2 देऊ आपण. दिस इज द इक्वेशन नंबर 2 अँड दिस इज द इक्वेशन नंबर 3.
आता तुम्हाला हे का लिहिलं याचं कारण सांगता यायला पाहिजे. का की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर याच्यावरून लिहिलं. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल डॅश 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 डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर बायसेक्ट each other. ओके, प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगलचा आपण यूज करणारच मित्रांनो. आणि मग आता असं लिहिता येईल हे सगळे सेगमेंट्स PO इज इक्वल टू OR इज इक्वल टू SO इज इक्वल टू OQ. चालेल मित्रांनो, कारण PR/2 आणि SQ/2 हे इक्वल आहेत. म्हणून आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 असं म्हणता येईल. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 असं म्हणता येईल. PO इज इक्वल टू OR इज इक्वल टू SO इज इक्वल टू OQ इज इक्वल टू PR/2 इज इक्वल टू SQ/2. चालेल. कुठून घेतलं हे? फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. चालेल मित्रांनो, इथपर्यंत लागलं. सर याला इक्वेशन नंबर 4 देऊन टाका. फिगरकडे पाहत राहा, तुम्हाला फिगर बऱ्याच गोष्टी करायला सांगते. आता तुम्ही फक्त आणि फक्त काय बघा, इथपर्यंत सगळा हा बेस झाला आहे आपला. आता TSQ ट्रायंगलला बघा. TSQ हा ट्रायंगल दिसतोय का? मी याला थोडा शेडेड करू का, असा कळेल तुम्हाला. फक्त या ट्रायंगलकडे बघायचं आहे. या ट्रायंगलकडे पाहिल्यानंतर तुम्ही आता असं म्हणणार O इज द मिड पॉइंट ऑफ SQ. मग O इज द मिड पॉइंट ऑफ SQ, देअरफॉर TO इज द मेडियन. आणि जर मेडियन आहे तर आपण सूत्र कोणाचं वापरणार? अपोलोनियसच्या थेरमचं. ग्रेट. मग आता इन ट्रायंगल TSQ, ओके, सेगमेंट TO इज मेडियन. ही मेडियन आहे, बरोबर. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम. चला मग अपोलोनियसचा थेरम यूज करूया. TS² प्लस TQ² इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस स्क्वेअर. सिंपल. चालेल. TS² मित्रांनो नीट लक्ष द्या. TS² प्लस TQ² इज इक्वल टू 2 इंटू मेडियन स्क्वेअर प्लस 2 इंटू सेगमेंट ऑफ द बेस OQ². तुम्ही SO² लिहिलं तरी चालेल. व्हॉट एव्हर इट मे बी, वन अँड दी सेम. चालेल. याला इक्वेशन नंबर आपण 5 देऊन टाकू. हां, आता दुसरा ट्रायंगल बघा. तुम्हाला PTR दिसतो आहे. मी ब्लॅक कलरमध्ये दाखवतो. हां, PTR हा ट्रायंगल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स. बहुत खूप. हा ट्रायंगल क्लिअर. O इज द मिड पॉइंट, बरोबर. इन ट्रायंगल याच पद्धतीनं इन ट्रायंगल PTR सेगमेंट TO इज मेडियन. मग मेडियन आहे तर कोणाचा फॉर्म्युला वापरणार? अपोलोनियस. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम काय वापरणार? PT² प्लस TR². PT किंवा TP², हां, व्हॉट एव्हर इट मे बी, वन अँड दी सेम. TP² प्लस TR² is equal to 2 into median square plus 2 into median square plus 2 into segment of the base square. OR² पण चालेल किंवा PO² पण चालेल. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही. आता नीट लक्ष द्या. ह्या ठिकाणी PT² प्लस TR² इज इक्वल टू 2 इंटू TO² प्लस 2 इंटू OR² is nothing but OQ². TP² plus TR² is equal to 2 into TO² plus 2 into
ओ आर स्क्वेअर इज नथिंग बट मी ओ क्यू स्क्वेअर लिहू शकतो. ए प्लस ओ क्यू स्क्वेअर कुठून आणला? फ्रॉम इक्वेशन 4 मधून आणला. याला 6 नंबरचं एक्झाम्पल द्या 4 मध्ये. हे सगळे एकच आहेत. तुमचा ओ आर म्हणजेच ओ क्यू आहे. काय पण पी ओ आर एस ओ क्यू पी आर अपॉन 2 एस क्यू अपॉन 2 हे सगळे इक्वल आहेत. फक्त आपल्याला उत्तराच्या दिशेनं जायचं आहे. टी एस टी क्यू टी पी टी आर त्यांचे स्क्वेअर. ओके. आता 5 आणि 6 नंबरचं ऑब्झर्वेशन करा. बघा आर एच एस ऑफ 5 जी आहे तीच आर एच एस ऑफ 6 आहे. म्हणजे आर एच एस इज इक्वल टू आर एच एस, देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू एल एच एस. सिम्पल झालं, प्रूव्ह झालं. देअर फॉर फ्रॉम इक्वेशन 5 अँड 6 5 आणि 6 वरून एल एच एस ऑफ 5 इज इक्वल टू एल एच एस ऑफ 6. सांगा एल एच एस ऑफ 5 काय आहे? टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एल एच एस ऑफ 6 काय आहे? टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हेच आणायचं होतं आपल्याला. बघा टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं होतं, याची काही आवश्यकता नाही. तर ह्या ठिकाणी लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. प्लीज हेन्स प्रूव्ड. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तरच लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तयार करत असतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तरच सबस्क्राईब करा. आणि अभ्यासामध्ये खरोखर अडचण असेल, अभ्यास तुम्ही करत असणार, तुम्हाला फार पुढे जायचं असेल आणि अडीअडचणी जर अभ्यासाच्या संदर्भात आल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण निश्चितपणे तुमची असलेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू फ्रेंड्स.